मार्क्स पडले? 92.40. 92.40. म्हणजे तू जे एम निश्चित केलेलं होतं त्याप्रमाणे मार्क्स पडले? हा, पडले त्याप्रमाणे. आईला देखील खूप आनंद झाला असेल. म्हणजे मी ज्याप्रमाणे ध्येय निश्चित केलं होतं त्यासाठी मला योग्य मार्क्स पडले आणि माझ्या आईने पण माझ्या खूप अपेक्षा केल्या त्या मी पूर्ण करू शकलो याचा मला अभिमान आहे. आईनी दोन्ही भूमिका बजावल्या तुझ्यासाठी? हो, माझ्यासाठी नेहमी माझ्या पाठीशी राहिली. वडिलांची पण भूमिका आणि वडील असताना लहानपणी म्हणजे मी जन्मच्या आधीपासून वडील नव्हते ना, मला जन्मच्या आधीपासून वडील नसल्यामुळं मम्मीनं कधीच मला कोणत्या गोष्टी नाही म्हटलं नाही. तेव्हा मला असं पहिल्यापासून इच्छा होती काहीतरी करायचं, आईसाठी काहीतरी करायचं. एवढी आईने आपल्यासाठी कष्ट घेतले, काहीतरी करायचं ठरवलेलं आणि त्यानुसार मी करून दाखवले. असं मला पण खूप आनंद होता की आपण काहीतरी करू शकलो. त्याविषयी माझी आई पण इतकी खुश होती तेव्हा मला आपण काहीतरी मिळवले असं वाटलं. आईला देखील खूप असं भरून आलं असेल. हो, मम्मी त्याविषयी खूप मिठी मारून रडलो आम्ही दोघे त्यावेळी. पण आता पुढे मला अजून AI आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करिअर करायचं ठरवलं आहे. त्यामुळं खरंच मला अजून पुढे जाऊन यश प्राप्त करायचं आहे आणि अजून स्वतःच्या आईसाठी काहीतरी कोणत्या तरी पोस्टपर्यंत पोचायचं. म्हणजे आईने केलेलं स्वतःचं ते माझ्याकडून फक्त आशा आहे ती मी पूर्ण करू शकतो याचं मला प्रायश्चित्त होईल. त्याबद्दल निश्चितपणे खात्री आहे तू पूर्ण करशील. त्यासाठी तुला शुभेच्छा. थँक्यू. मॅडम अलसिफा आपल्या वर्गातली हुशार आणि होतकर मुलगी अलसिफा. तिची तब्येतीची तक्रार असताना देखील तिनं 90% जास्त मार्क मिळवले. 100% उपस्थिती 9वी 10वीला. आणि तिच्या आईला तर फार कौतुक वाटायचं नेहमी भेटल्यानंतर बोलायची त्याच्याबद्दल. भाभी कसं वाटतं आज तुम्हाला? छान वाटतंय, खूप आनंद होतोय, खूप अभिमान वाटतंय की त्या जागा सुद्धा तिनं मार्क्स एवढे पाडले. त्यामुळं तुमचं खूप सगळं अशा पद्धती आहे वाटतं. बाबर मॅडम पण खूप छान सांगते की तिला म्हणजे तुला वेळोवेळी तुला प्रोत्साहन केलं. तुमचं पण धन्यवाद मॅडमचं पण धन्यवाद. बाकी अलसिफा बहुत अच्छा लग रहा होगा आज माँ बाप का सपना पूरा हुआ. काय बोलशील तू? बोल. आता खूप चांगलं वाटतं तरी 12वीला बाहेर झालं पुढं चांगलं यश प्राप्त केलं. मॅडमला देखील खूप आनंद होता, आम्हाला देखील खूप आनंद होतो तुझ्याबद्दल. ओके. साईप्रसादनं शाळेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून शाळेच्या शिरपेचा मानाचा तुरा रवलेला याचा अभिमान आहे आम्हाला. आईवडील म्हणून देखील तुम्हाला खूप कौतुक वाटत असेल. त्याची आजी पण इथं आहे. एकंदरीत आजचा कार्यक्रम झाला. आजी काय सांगाल नातवाचं कौतुक बघितल्यानंतर? भारी वाटते एकदम असं म्हणजे बोला. छान वाटतंय, आनंद झालाय. कार्यक्रम बघून छान वाटतं. मॅडम बोला. त्यांचं शिक्षण इथंच झालेलं आहे या शाळेत. हा कार्यक्रम अत्यंत सुंदर झालेला आहे. माझ्या मुलाने जो काय आज मला हा आनंद मिळवून दिलेला आहे तो फार अभिमानास्पद आहे. माझी दोन्ही मुलं ह्या शाळेतूनच शिकलेली आहेत. ह्या शाळेने माझ्या मुलांना दोन्ही चांगल्या प्रकारे घडवलेलं आहे. या शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि या शाळेतले सर्व शिक्षक जे मुलांच्या उत्तुंग यशासाठी त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जे परिश्रम करतात ते पाहून मला फार आनंद झालेला आहे. ही शाळा अत्यंत उत्तरोत्तर प्रगती करेल याचा मला सार्थ अभिमान. असंच यश भविष्यात त्यांनी मिळवावं यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जान्हवी, आज जो कार्यक्रम झाला काय वाटतं तुला? खूप छान कार्यक्रम झाला. ज्या सगळ्या मुलांनी छान यश संपादन केलं त्या सगळ्यांना आणि त्यांच्या पॅरेंट्सनाही खूप प्राऊड मुवमेंट आहे. आणि सगळ्या टीचर्सना सुद्धा जे टीचर स्टुडंट त्यांचे पॅरेंट्स सुद्धा जे वर्षभर इतके कष्ट घेतात त्या कष्टाचं आज चीज झाल्यासारखं वाटतं. आणि विशेष म्हणजे शिक्षक कष्ट घेतातच पण आपल्या आई वडील देखील फार कष्ट घेतात. आई वडिलांचा आपल्या आयुष्यात तेवढाच वाटतंय जेवढा आपला स्वतःचा आहे. कारण की मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काय होतं की आपल्याला जेवढं काही वाटत नाही पण तेवढं आपल्या पॅरेंट्सना वाटत असतं की त्यांना वाटत असतं आपल्या मुलांना चांगले मार्क्स पडावे, त्यांचं चांगलं त्यांनी यश कमवावं आयुष्यात. आणि रिझल्ट लागल्यानंतर आईला पण खूप कौतुक वाटलं असेल एकदम. खूप म्हणजे तिची अपेक्षाच नव्हती इतके मार्क्स मला पडले. काय सांगशील तू? खूप आनंद होतो तुला? खूप म्हणजे शाळेत आल्यावरती आत्ता मी म्हणजे शिकायला बाहेर वगैरे गेलो तर कळतं आम्हाला की शाळा म्हणजे किती महत्त्वाची असते वगैरे. शाळा आणि म्हणजे शाळेतनी आम्हाला खूप काही दिलं आहे की आम्हाला बाहेर
याचं महत्त्व काय ते बाहेर गेल्यानंतर बाहेर कळतं. गेल्यावर समजतं. आणि आजच्या कार्यक्रमाविषयी म्हणायचं झालं तर एकदम म्हणजे सगळ्यांसाठी प्राऊड मुवमेंट होती ही. म्हणजे शिक्षकांसाठी आणि सर्व तुमचे पालक जे आहेत त्यांच्यासाठी पालकांसाठी, शिक्षकांसाठी, म्हणजे 10वीच्या पूर्ण 10वीच नाही तर म्हणजे 5वी पासून सगळ्या शिक्षकांनी म्हणजे पाया भक्कम असेल तर पुढे आपण काय म्हणजे जर मूर्तीचा पाया जर भक्कम नसेल तर मूर्ती नाही उभी राहू शकत. 5वी पासून 10वी पर्यंत सगळ्या शिक्षकांनी मेहनत केलेली. त्यांचं शाळेत फाउंडेशन चांगलं झालं आपलं या. फाउंडेशन चांगलं झालं. दादा काय सांगशील तू? तुला तर खूप छान वाटत असेल आज. आम्हाला खरंच आई बरोबर सत्कार स्वीकारला असतो. माझ्या आईबरोबर सत्कार स्वीकारताना खरंच मला अभिमानास्पद वाटलं. कारण की पहिलीपासून जेव्हापासून शिकतोय ना तेव्हापासून काहीतरी करायचं ठरवलेलं आणि जेवढे मार्क्स पडले तेवढ्यापासून मी खूप आनंद आहे. आणि शाळा संपल्यापासून या क्षणासाठी मी खूप आतुरतेने वाट पाहतो कारण की पुन्हा सगळे तुला भेटणार आणि आज खूप अभिमान वाटत आहे. आईवडिलांसाठी दुसरा अभिमान म्हणजे आनंदाचा क्षण हा दुसरा कोणता असेल? आज त्यांना देखील आईवडिलांसाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो. तुम्हाला सर्वांना वाजत गाजत आणलं इथं कार्यक्रमस्थळी आणि तुमचा सन्मान करण्यात आला. आपले वर्ग शिक्षक देखील आहेत शेला सर. सर भारी वाटतं आहे का सर? निश्चितपणे हे सर्व विद्यार्थी चांगले हे संपादन करतात. आणि एक म्हणजे आतापर्यंत फोन केले त्यात खूप मनापासून मॅडम बोला. खूप छान वाटतंय मुलांचा झाला त्याच्यामुळे कौतुक झालं. पालक मुलांच्या सगळ्यांच्या असं वाटतं. असंच एक या मुलांनी पुढे मिळवावं यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. अजिंक्य इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत तुझा राज्यामध्ये 11वा क्रमांक आला. सरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी असतो. निश्चितपणे आम्हा सर्वांना अभिमान आहे. काय सांगशील? आज सत्कार झाला तुझा, खूप छान वाटत असेल तुला. काय वाटतं बोल? हां या की तुझ्या आई आणि वडिलांच्या समोर हा सत्कार स्वीकारताना खूप छान वाटतं की नाही? म्हणजे आईवडील आपल्यासाठी जे काही करत आहेत तर ते बक्षिसाच्या रूपाने ते बघताना त्यांना पण खूप छान वाटतं, अभिमान वाटतं आपल्या मुलाबद्दल. मॅडम काय सांगाल? सरस्वती विद्यालयातील शिक्षकांनी त्याच्यासोबत जे कष्ट घेतले, त्याच्यात प्रयत्न केले, त्याच्या अडचणीवर मात करून त्याच्यासाठी चांगले प्रयत्न केले. त्याच्यासाठी आम्हाला सरस्वती शाळेचा खूप अभिमान आहे आणि शिक्षकांचे आभार पण आहे. त्यांनी केलेल्या कष्टाची त्यांनी चीज केलं असं आम्हाला वाटतं. 8वीला पण राज्यात नंबर काढणार आम्ही म्हणते. 8वीला राज्यात पहिला नंबर काढायचा प्रयत्न करतो. तर निश्चितपणे तुझं स्वप्न हे पूर्ण होईल. आणि पुढं काय ठरवलंस काय करायचं? हां IPS अधिकारी. ठीक आहे. अतिशय होतकुर आणि हुशार असा विद्यार्थी. अगदी इयत्ता 5वीला मी त्याला विषय शिकवत असताना त्याला अगदी कुठलीही अडचण आली, एखादी गोष्ट नाही समजली तर तो लगेचच येऊन विचारायचा. चौकस बुद्धी, हुशार. आणि खरंच मला त्याचा अभिमान वाटतो की त्याची बुद्धिमत्ता खरंच खूप छान आहे. आणि इथून पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा भावी आयुष्यामध्ये सुद्धा त्याने असंच यश संपादन करावं अशी त्याच्याकडून अपेक्षा करते. तर राज्यात तुझा 8वा नंबर 8वीला येईल आणि तुझं सर्व जे स्वप्न आहे ते पूर्ण होतील यासाठी शुभेच्छा. अजिंक्य नाव आहे तुझं. ठीक आहे. ओके. मला अभिमान वाटतं की आपली सुकन्या की जी या शाळेची माझी विद्यार्थिनी आहे, तिनं पहिल्या अटेम्प्टमध्ये CA ती उत्तीर्ण झाली. त्याबद्दल पुन्हा एकदा तिचं अभिनंदन. आणि ताई तुझा जो प्रवास आहे, तू या शाळेची माझी विद्यार्थिनी याचा निश्चित आम्हाला अभिमान वाटतो. एकंदरीत तुझा हा जो प्रवास आहे तर याच्याविषयी सांगतो. मी 5वीला इथं होतीस तू? हां, मी 5वीला सरस्वतीला होते. काही कारणांमुळे मी 6ला आमच्या कल्याणला सातारा शिफ्ट झाले. मग 6, 7, 8ला मी वनसा कल्याणला होते आणि 9ला मी रिटर्न परत एकदा या बॅक आले. 9, 10 मी इथे गेले. माझं 10th चांगले मार्क्स मिळाले मला. 95% तुला मिळाले? 95% मला मिळाले. अच्छा. इथे 95 मिळाल्यानंतर असं कळलं असं की आपण चला अरे आपण सायन्स करावं. म्हटलं की सगळे आता काय तू सायन्सला जाणार, तू डॉक्टर होणार, तू इंजिनियर करणार, काय करणार हाच क्वेश्चन
सगळ्यांनी डाऊट घेतला की काय कॉमर्स साईडला 95 मार्क्स आहेत आणि कॉमर्सला घेतली. कॉमर्सला का निघाली. अच्छा. ठीक म्हणलं ओके कॉमर्स करायचं मला आवड आहे, कॉमर्स मॅथ्समध्ये आवड आहे. मग कॉमर्सला गेले. 11-12 मी डीजीला केलं. म्हणजे तुझ्या मनानेच डिसाईड केलं का तुला आणि नाही ते माझ्या कॉमर्स मनाने. मग पॅरेंट्सनी मला सपोर्ट केला. अच्छा. त्यांना पण थोडं होतं पण त्यांनी मला विचारलं नाही की का कॉमर्स अच्छा, का. हे पण महत्वाचं आहे. राईट. त्यांचा तर खूप सपोर्ट आहे मला फुल जर्नी. खरं तर पाहिजे ना तर आपण आपल्या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये मुलं घडवत असतो. घडवल्यानंतर त्यांच्या आईवडिलांचं तर तेवढं मार्गदर्शन असतं, पण त्या मुलांनी स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता जर मुलांच्यात असेल तर मुलांना पालकांनी सपोर्ट केला पाहिजे. एवढं ज्या ठिकाणी मी सांगितलं. निश्चितपणे. मॅडम काय सांगणार? मुलांचं कसं त्यांच्या आवडीनिवडीचाही विचार होणं महत्वाचं आहे. हां नाही आवडीनिवडीचा तर विचार केलाच पाहिजे. त्यांच्यामध्ये असणारं जे क्षमता आहे त्या क्षमता ओळखून पालकांनी त्यांना हे केलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, त्यांना सपोर्ट केलं पाहिजे आणि नियमितपणा ठेवला पाहिजे सगळ्याच बाजूनी. म्हणजे आहाराच्या बाबतीत असेल, अभ्यासाच्या बाबतीत असेल, हा नियमितपणा जर ठेवला का नाही तर काही अडचण नाही. तरी तुझं स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल आणि ते पूर्ण व्हावं यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत तुझ्या. थँक्यू.